मी आता गुळाचा शिऱ्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही शांतचित्ताने व्हिडिओ पहा आणि मला सांगा। आता गुळ कापायला घेते आहे। गुळ कापून झाला की गुळ कापायला घेतलेला आहे। कापून झालेला आहे तो आता पातेल्यात टाकते। पातेल्यात टाकून झाल्यावर त्याला 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। ते पाणी टाकून उकळून घ्यावं लागते। गुळाचं पाणी झालेलं आहे। मी गॅस पेटून गुळाचं पाणी ठेवते आहे। ते पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। हे वाटीवर पीठ घेते आहे। हे जाड दळून आणलेले आहे। हे भाजायचं आहे। तेल टाकते। आता गॅस पेटवते। आता एवढं तेल भाजायला टाकते गव्हाच्या गव्हाच्या पिठात। इतकं तेल लागतं। हे पीठ चांगलं गरम झाल्यावर पीठ टाकायचं आहे। हे लाल व्हायला टाकते आहे। तेल गरम झाल्यावर टाकायचं आहे। हे चांगलं हलवा लागतं। तेलात खरपूस भाजू द्यावा लागतं। भाजून झाल्यावर चांगलं खरपूस भाजू द्यावं लागतं। असा लाल जरद खरपूस भाजू द्यावा लागतो। आता कमी गॅस करून गुळाचे पाणी टाकते आहे। ते बी चाळून टाकावं लागतं। कारण त्या गुळामध्ये माती असते, काही खडे असतात, त्याच्यामुळं गाळून पूर्ण पाणी टाकावं लागतं। असं पूर्ण पाणी टाकलं का मग तो शिरा बनतो चविष्ट आणि मस्त। शिऱ्याची चव गुळाची वेगळीच लागते। एक पूर्ण पाणी जिरू द्यावं लागतं। ते पूर्ण पाणी जिरून झालेलं आहे। ही गुळाची रेसिपी तयार झालेली आहे। मला लाईक करा, मला कमेंट करा, सबस्क्राईब करा।